हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर आज मी बनवणार आहे नवीन पदार्थ. आपण श्रावण महिन्यात मुळ्याचं सीझन चालू होतोय, त्याच्यामुळं आपण मुळाच फक्त खायला बघतोय आणि वरची जी भाजी येते ते आपण खायलाच बघत नाही. चला तर मग आज ते पण पौष्टिक आहे, ते पण चांगलं आहे खायला आणि तुम्ही खाऊ शकताय. मग चला तर मग असं मुळ्यासोबत तुम्हाला अशी भाजी जर आली तर ते काही फेकू नका. आज मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीनं तुम्हाला आज भाजी करायला शिकवणार आहे. मुळ्याची भाजी. हे बघा, स्वच्छ मीनं स्वच्छ धुतलेलं आहे. हे बघा, मुळ्यासोबत होतं ते सगळं काढलेलं आहे आणि पाला आणल्यानंतर मीनं स्वच्छ माती वगैरे लागलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि आता मी पाला निवडून घेत आहे, फक्त पानं काढत आहे बघा. आणि खूप चांगली भाजी होते, भाकरीसोबत तर खूपच छान लागते. आणि असं आपण मुळा आणतोय, मुळा खातोय, खरं भाजी त्याची वरची खात नाही. असं टाकण्यापेक्षा एक प्रकार होतोय नवीन. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे भाजीसोबत कसं झटपट करायचं. हे बघा, निवडून झालेलं आहे माझं आणि चिरून पण झालेलं आहे बघा. आणि जरा आणि परत स्वच्छ धुवून घेतो. ते जरा कूस असते त्याला, म्हणून ते जरा चांगलं हाताला न लागवणं म्हणून चांगलं धुवून घ्यायचं त्याला. मग आता मी लसूण चेचलेला आहे आणि शक्यतो भाजी ते मुळ्याची भाजी भीडच्या तव्यातच करायचं, म्हणजे खूप टेस्टी लागते. आणि आता कढईमध्ये लोखंडी कढई म्हणजे भीडचा तवा घेतलेला आहे मी ना. आणि मिरची लसूण भाजायला घातलेला आहे आणि मुळ्याची भाजी तव्यात ते भाजले गेले म्हणून आता डायरेक्ट मी भाजी घालत आहे बघा अशा प्रकारे. आणि शेंगदाण्याचं कूट घालत आहे, मसूर डाळ घालत आहे. आणि आता छान त्याला परतून घ्या. आणि खूप भाजी छान लागते. शिजायला जरा वेळ लागते, 1 ते 7-8 मिनटं लागते, खरं चांगलं बारीक गॅस करून तुम्ही छानपैकी त्याला हे करू शकता. आता चवीनुसार मीठ घाला बघा, घातलेलं आहे. आता चांगलं त्याला परतून घ्या. आणि थोडं बघा परतलेलं आहे. आता थोडं त्याला पाणी घाला, म्हणजे चांगलं शिजण्यासाठी. आणि खूप छान लागते भाकरीसोबत. तुम्ही नक्की ट्राय करा. मुळा आणायला गेला तर त्याची भाजी पट्ट तुम्ही फेकू नका. त्याची पण भाजी बनवू शकताय, खाऊ शकताय आणि खूप छान लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि मुळ्याची भाजी कशी वाटली करून मला नक्की कमेंटमध्ये कळवा. अगदी साधी सोप्या बघा, मी खालीवर चांगलं परतून घेत आहे. चला तर मग आता माझी मुळ्याची भाजी तयार झालेली आहे. आणि थोडं त्याला झाकून घेतलं होतं, कारण की फास्ट शिजण्यासाठी. बघा, कलर पण गेलेला नाही, ग्रीन कलर झालेला आहे, छान झालं आहे. बाय.